विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली आहे। शिंदे सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार बिप्लब बाजोरिया आणि त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून बिप्लब बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज आक्षेपानंतर बाद करण्यात आला होता। या निर्णयानंतर बाजोरिया आणि त्यांचे समर्थक रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचण्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाची प्रत मागण्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयात वाद निर्माण झाला। यावेळी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे। काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्रीनंतर कारवाई करत अपराध क्रमांक 633/226 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, 296 आणि 3(5) अन्वये बिप्लब बाजोरिया, गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे। विधान परिषद निवडणूक 2026 ची जी प्रक्रिया जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने नामांकन अर्ज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये भरण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने दिनांक 2 जून रोजी त्या अर्जांची छाननी होती आणि त्याच्यावर उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये काही आक्षेप असेल त्याबाबत माहिती घेण्यात येणार होती। त्या दरम्यान जी काही प्रक्रिया झाली त्यामध्ये माननीय गोपीकिशनजी बाजोरिया यांचा जो काही अर्ज होता नामांकन अर्ज तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी तो म्हणजे अदखलपात्र हे बाद करण्यात आलेला होता। त्यामुळे त्याबद्दल त्यांनी म्हटलं हा जो माझा जो अर्ज आहे नामांकन अर्ज जो तुम्ही खारिज केलेला आहे तो खारिज का केला याबद्दल त्यांना विचारणा केली आणि बा तुम्ही माझा अर्ज जर रिजेक्ट केलेला असेल ना रद्द केला आहे तर त्याबद्दल मला लेखी देण्यात यावे। तर लेखी द्यायला जी काही प्रोसेस असते जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर आणि वेळ बराच झाला होता। नामांकन अर्जाची छाननी करायला वेळ बराच कालावधी संध्याकाळ होऊन गेली होती। त्यामुळे शासकीय कार्यालयाची जी वेळ होती ती संपलेली असल्यामुळे ते म्हणले आम्ही थोड्या वेळाने देणार पण ते शक्य झालं नाही। त्याच्यामुळे त्यांचे माननीय गोपीकिशन बाजोरिया साहेबांचं म्हणणं होतं की आजच्या आज आणि आत्ताच्या आता मला ती माहिती द्यावी किंवा किती वेळाने देता मला ते कळवावे अन्यथा मला ते लेखी द्यावे। या अनुषंगाने तिथे त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची ती काही शाब्दिक त्यांची बात झाला आणि बोलता बोलता अनावधानाने त्यांच्याकडून जे काही अपशब्द काही शिवीगाळ झाली त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी साहेब संतोष काकडे साहेब यांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी रात्री येऊन तक्रार दिली। त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे शासकीय कामगार व्यत्यय आणि शिवीगाळ या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे।